नमस्कार मित्रांनो, एक प्रचंड अभिमानाची बातमी अशी समोर आली आहे की भारत मराठा एक्सप्रेस कॉरिडॉर हा महामार्ग अनेक वर्ष चर्चेत होता. विरोध समर्थन यातून फिरतही होता, पण अखेर तो आज 100% होणार असल्याची घोषणा ही सूत्रांनी दिली आहे. हा महामार्ग फक्त रस्ता तर नाही, तर आपल्या देशाची रक्तवाहिनी आहे. पण थांबा, एवढंच नाही, महाराष्ट्रात आणखी एक भव्य प्रकल्प म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग, जो देवस्थान, शेतकरी, उद्योग आणि पर्यटन यांना जोडणार आहे. आपण हे दोन्ही महामार्ग कसे भवितव्याला बदलणार आहेत हे शेवटपर्यंत पाहणार आहोत. यामुळे एक क्षणही स्लिप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचा फायदा होईल. म्हणजे आपण जाणून घेणार आहोत की भारत माता एक्सप्रेस वे म्हणजे काय. हा महामार्ग महाराष्ट्र ते दिल्ली हरिद्वार जोडणार आहे. याची लांबी जवळजवळ 1200 ते 1400 किलोमीटरपर्यंत असणार आहे. यामध्ये 6 ते 8 लेन किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा लेन रुंद होण्याची शक्यता ही असणार आहे. अजूनही त्याचे काम सुरुवात झालेली नाही, त्यामुळे हे सांगता येणार नाही. म्हणजेच यासाठी 6 ते 8 लेन हे फिक्स राहणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, टोल प्लाझा नसलेली डिजिटल टोल प्रणाली, म्हणजेच यामध्ये हे आपल्याला टोल नाका हा दिसणार नाही आणि टोल नाका नसल्यामुळे हे डिजिटल पद्धतीने हे पेमेंट होणार आहेत. म्हणजे जसं की फास्टॅग झालं, अशा ऑनलाईन प्रणालीद्वारे हे टोल प्लाझा हा आपल्याकडून कर वसूल करण्यात येणार आहे. आज आपल्याला पुणे मुंबईहून दिल्लीला जायला 22 ते 25 तास लागतात. हा महामार्ग सुरू झाल्यावर केवळ फक्त 10 ते 12 तासात हे अंतर हे पूर्ण होणार आहे. अशी कल्पना करा, एका दिवसात तुम्ही महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जाणं हे शक्य होणार आहे. मित्रांनो, महामार्ग म्हणजे फक्त प्रवासाचा रस्ता नाही, तर एक अर्थव्यवस्थेचा सुद्धा कणा आहे. जेव्हा रस्ता तयार होतो तेव्हा त्याचे दोन्ही बाजूला नवे उद्योगधंदे उभे राहतात. हॉटेल्स, पेट्रोल पंप्स, लॉजिस्टिक, वेअरहाऊस, लॉजिंग, नवीन टाउनशिप आणि जिथे महामार्ग जाईल तिथल्या जमिनीच्या किमतीसुद्धा 5 ते 10 पटींनी वाढतात. शेतकरी आपला कांदा, द्राक्ष, ऊस थेट उत्तर भारतात म्हणजे कमी खर्चात विकू शकतील. म्हणजेच दलालांचा खर्च कमी होऊन नफा थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. अभियंते, मजूर, ड्रायव्हर, दुकानदार सर्वांनाच काम मिळणार आहे. हा महामार्ग म्हणजे रोजगाराचं नवं इंजन ठरणार आहे. यामध्ये सामरिक व राष्ट्रीय महत्त्व, म्हणजेच हा केवळ महामार्ग अर्थव्यवस्थेसाठीच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही प्रचंड महत्त्वाचा आहे. आज आपण चीनच्या सीमेवर वारंवार तणाव बघतो. जर सैन्याला तातडीने उत्तर भारतात पोहोचवायचं असेल तर असा हा महामार्ग सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. आपत्ती आली तर मदत वेगाने पोहोचेल. हा प्रकल्प भारताला सामरिकदृष्ट्या आणखी मजबूत करणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रकल्प सुरू झाल्यावर सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहेत. आज शेतमाल वाहतुकीसाठी ट्रकला 2 दिवस लागतात, पण आता ते फक्त काही तासात माल दिल्ली हरिद्वारच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा नफासुद्धा वाढून खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर महामार्गामुळे गावोगाव नवे कॉलेज, नवे हॉस्पिटल, नवे उद्योगधंदे यांनासुद्धा खूप अशी चालना मिळणार आहे. म्हणजेच गावातील तरुणांना शहरात जाऊन काम शोधावं लागणार नाही, म्हणजे काम गावातच मिळणार आहे. मित्रांनो, ज्याचा हा भारत माता
एक्सप्रेसवे पूर्ण देशाला जोडणार आहे, तसाच शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि विकासाला आणि पर्यटनाला जोडणार आहे. हा महामार्ग कोल्हापूर, सांगली, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यामधून जाणार आहे. यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. त्याची आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही हा सुद्धा शक्तिपीठ महामार्गाचं काय रूटिंग आहे, कोणत्या मार्गी तो जाणार आहे, कोणकोणते गावं, ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे लगेचच जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. शक्तिपीठ मंदिरांना एकत्र आणणारा असा हा महामार्ग आहे. त्याची लांबी जवळजवळ 700 ते 900 किलोमीटरपर्यंत असणार आहे. या महामार्गाचे आपल्याला सगळ्यांनाच फायदे होणार आहेत. या महामार्गाला पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे, म्हणजेच लाखो भक्तांची सोय होणार आहे. गावोगावी रोजगार वाढणार आहेत. हॉटेल्स, दुकाने, ट्रान्सपोर्ट हे सगळंच वाढणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला, जमिनीचा भाव, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत, शक्तिपीठ महामार्गात, त्यांना जवळजवळ हे भाव म्हणजेच 5 पट वाढवून मिळणार आहे. म्हणजेच जसं की एखाद्या शेतकऱ्याला एक्झाम्पल म्हणून 10 लाख भेटणार होते, तिथे त्याला डायरेक्ट असे 50 लाख रुपये भेटणार आहेत. कृष्णा आणि वर्णा नदीच्या खोऱ्यात 15 किलोमीटरचा हा भराव टाका लागणार आहे. त्यामुळे पूरस्थितीची भीतीसुद्धा कमी होऊ शकते आणि अनेक शेतकऱ्यांचा विरोधसुद्धा या महामार्गासाठी आहे. ते आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आणि ते फक्त राजू शेट्टींना जो विरोध केला होता किंवा शेतकऱ्यांनी जो विरोध केला होता, त्याचा विरोधसुद्धा हा 100% कमी झालेला आहे. म्हणजेच आपला महामार्ग हा 100% होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ताच नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला, वारसा आणि मित्रांनो, भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉर असो की शक्तिपीठ महामार्ग, हे दोन्ही प्रकल्प फक्त रस्तेच नाहीत, ते आहेत भारताच्या विकासाची नवी दिशा आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं सगळ्यात मोठं स्वप्न. हा महामार्ग आपल्याला महाराष्ट्रातून दिल्ली, हरिद्वार, उत्तरकाशीशी जोडणार आहे. आणि दुसरा महामार्ग आपल्याला संस्कृतीशी, म्हणजेच शक्तिपीठ देवांशी आणि पर्यटनाच्या अमर्याद शक्यतांशी जोडणार आहे. हो, सुरुवातीला अडचणी येतील, शेतकऱ्यांचं विस्थापन व्हावं लागेल, पर्यावरण बाबतीत चिंता व्यक्त होईल, पण मित्रांनो, आजची वेदना ही उद्याचा विकास ठरणार आहे. धन्यवाद. आता तुमच्यासाठी, तुमच्या मते हे दोन्ही महामार्ग खरंच भारताचं आणि आपल्या महाराष्ट्राचं भविष्य बदलून टाकतील का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.